विधान परिषद निवडणुकीत पैशाचा चमत्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा आरोप. सातारा, सांगली आणि सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी विवेकबुद्धीने मतदान करावे, परंतु सध्या ईव्हीएम मशीन आणि पैशाचा मोठा चमत्कार होण्याची शक्यता आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शशिकांत शिंदे आज आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आले होते. सरकारने आंदोलनावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. पाहूया ते काय म्हणतात. आपल्या पक्षाच्या अधिकृत भूमिका काय आहे? पक्षाची भूमिका आहे म्हणूनच आंदोलन सुरू आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून रोहित पवारांनी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या असलेल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित या कर्जमाफीच्या असलेल्या योजनेच्या संदर्भातून दिलेल्या त्रुटीबद्दल आंदोलन केलेलं आहे. मी आजही सांगतो सरकारला, पांडुरंगाच्या दारात आहोत आम्ही. आंदोलन श्रेयवादाचं नाही. काही लोक वेगवेगळ्या प्रकारची भाषा करतात. आंदोलन सरकारच्या असलेल्या नियमावलीच्या अटी शर्तीच्या विरोधात आहे. कर्जमाफी आपण दिली, या कर्जमाफीचा फायदा हा किती टक्के शेतकऱ्यांना होतोय ते काल आपल्याला बघितलं असेल. शेतकरी संघटनेचे नेते, चळवळीचे नेते नवले साहेबांनी डिटेलमध्ये दिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहीण योजनेसारखे 85 लाख लाभार्थी महिलेला भगिनींना आमच्या वगळलं गेलं. तसं योजना जाहीर करायची आणि त्या योजनेतून जितके रद्द करता येईल आणि सरकारी पैसा वाजवता येईल तेवढा प्रयत्न करतायत, अशी तक्रार, अशी चर्चा शेतकऱ्यांची आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या असलेल्या विचाराला आणि त्यांच्या मागण्याला आवाज उठवण्याचा प्रयत्न आज रोहित पवार करतायत. मला वाटतं महाराष्ट्रातून आता त्यांना पाठिंबा भेटतोय. आपल्या वतीने मी सरकारला विनंती करेन, मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री, सर्वांना, आम्हाला श्रेयवाद नको आहे. खरं म्हणतं तर हा महाराष्ट्राचा बळीराजा हा गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत आहे. येणारा काळ सुद्धा दुष्काळाचा प्रचंड आहे. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये परत हा बळीराजा कोलमडला, अनेक आत्महत्या होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याकडे काही लोक म्हणतात की कर्ज फार आहे सरकारच्या तिजोरीवर. अजून 1 लाख कोटी काढलं आणि ते सरकारच्या तिजोरीवर जरी बोजा पडला आणि तो बळीराजासाठी पडला तर विरोधक जरी आम्ही असलो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्या विरोधात आवाज उठवणार नाही. परंतु तुमच्या अटी शर्ती एवढ्या आहेत, सरसकट जेव्हापासून 2017, 19, 24 पासून जेवढ्या तुम्हाला कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या, जे शेतकरी लाभार्थी होते ते मिळाले नाही. तुम्ही 50,000, 2 लाख नियमित कर्ज भरा, तो नियमित कर्ज भरेल, त्यांनी हप्ते भरलेले असतील त्याला परत कर्जमाफी, हे सगळ्या अटी शर्ती काढाव्या. सरसकट 2 लाख कर्जमाफी करावी, त्याच्यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी, अशी मागणी आम्ही सरकार निवडणुकीत मग्न आहे का? याकडे लक्ष द्यायला वेळ 100%. मला एक सांगा, आता आचारसंहितेचं कारण सांगतात, परंतु कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की सरकारने कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला, तेव्हा आचारसंहिता कुठे होती? आचारसंहितेचा GR काढायचा, तो इम्प्लिमेंट तुम्ही आचारसंहितेनंतर करणार आहे ना. मग निवडणूक आयोगाने तुम्हाला परवानगी दिलेली आहे. आता एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी तिथं आंदोलनाला बसला म्हणून तो लांबवत नेऊ नये, अशी विरोधकांचा आवाज विरोधक उभा करतो ना, तो लांबवत नेऊ नये अशी आमची प्रामुख्याने विनंती सरकारला हात जोडून आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय नाही झाल्यास रोहित पवारांनी नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. याच्यामुळे सरकारवर दबाव पडेल किंवा सरकार निर्णय घेईल काही? आज आम्ही बरेच लोक या आंदोलनाला पाठिंबा द्यायला रोजच्या रोज येत आहेत. नेते मंडळ येतात, विविध पक्षाचे नेते मंडळ येतात. आता काँग्रेसचे लोक सुनील केदार पासून सगळे आलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटतील. सरकारने यातून मार्ग काढावा. निवडणुका होतात जातात, पण त्या निवडणुकीला उभं करणारा, महाराष्ट्राला उभं करणारा शेतकरी आहे, त्याकडे प्रामाणिकपणे त्यांनी